तिथे तुम्हारे पोरी नहीं पाया जा रहा करके। गणेशजीला एवढ्या याने मी व्यवसाय लावून दिला, पण ते ना लवकर घरच सोडत नाही. मग त्याच्यावर मी रागावते. मला असं वाटते की जाताना त्यांच्यासोबत वादविवाद करू नये. आणि भरपूर अजून शॉपचं मला सामान आणायचं आहे. आणि काही लोक म्हणतात की तुमचा हा व्यवसाय कधी बंद होणार आहे. तर मी त्यांना सांगते की हा व्यवसाय मी कधी बंद करणार आहे, बरोबर. तर हे माझं घराचं क्लिनिंग तुम्ही बघू शकता. कुठं तरी माझ्या घरात गळाठा तुम्हाला दिसते का? कारण मी साफसफाई नीटनेटकेपणा व्यवस्थित ठेवते. पूजा वगैरे सर्व घराचं क्लिनिंग करून माझ्या स्वराजला असं झोपून मी जात आहे गणेशजीचा डबा घेऊन. तर माझा व्यवसाय कधी बंद होणार? स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर एका ताईलाचं असं म्हणणं आहे की हा व्यवसाय तू कधी बंद करणार आहे? तर मला त्यांना सांगायचं आहे की ताई, तुम्ही असे लोक का विचार करता की एखादा व्यक्ती चुकीचाच आहे किंवा त्याने हा व्यवसाय बंद करावा? मला सांगा, माझा व्यवसाय बंद करून तुमचा कोणता फायदा होणार आहे? आणि मी जर माझा व्यवसाय बंद करावा असं वाटत असेल तर तुम्ही माझा घर खर्च चालवण्यासाठी मला पैसे वगैरे आणून द्या. एक तर व्हिडिओ टाकले तर तुम्हाला तिकडूनही प्रॉब्लेम होतो की बाबा तुम्ही काय लोकांच्या भरोश्यावर जीवन जगता किंवा लोकांच्या भरोश्यावर खाता. व्हिडिओ टाकणे हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि प्रत्येकाला त्याचे व्हिडिओ किंवा त्याचं कंटेंट टाकण्याचा अधिकार आहे. जर यूट्यूब काही म्हणत नाही तर मला नाही वाटत की तुम्हा लोकांनासुद्धा एवढं बोलण्याचा अधिकार आहे. पण असो, तर इथं सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी मटकीची उसळ केली, चहा केला आणि स्वराला मटकीची उसळ देऊन तिला शाळेत पाठवून दिले आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आज आहे सॅटरडे. त्याच्यापुढे सकाळी उठल्या सगळ्यात अगोदर केलेली आहे आज मटकीची उसळ. इथं यांची बघा मेकअप. तिथे तुम्हारे पोरी नहीं पाया जा रहा करके. आणि राहिला हा व्यवसाय बंद करण्याचा विषय, तर मला हा व्यवसाय बंद नाही करायचा. हा व्यवसाय मला पुढं अजून वाढवायचा आहे. सिजनेबल वाईज व्यवसाय करायचा आहे. आता लस्सी ठेवली, आता शरबत पण ठेवणार आहोत, त्याच्यानंतर मठ्ठा पण ठेवणार आहोत. आणि विशेष म्हणजे गणेशजीला अजून मला खूप काही सामान पण आणून द्यायचं आहे, जे की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत आहात. चांगला करून न्यायला पटकन. नाश्ता झाला, चहा झाला, आता पटपट निघा ना, जरा काळजी ना. लवकर जा. मला फोन कर, जा कुठे या लागते डबा घेऊन. जे तिथं तुला मी खाली शेट दाखवलं नाही का, ते म्हटलं हां बस तिथंच लावतो आता. पण ते शेटवाला आला तर त्याला बोलून घे. त्याला म्हणून भाऊ एक तर मला जागा भाड्याने द्या. हां चालते. तुम्ही तिथं उभं राहिले की तो येतेस. त्याचा नंबरही भेटते आणि तोहीच भेटते येऊन. ठेवून द्या, जा. नाही आला तर ठीकच ठीक. हां देवच पावला मग. आता गणेशजीने चहा नाश्ता घेतला, म्हणजे नाश्ता केल्यानंतर मी त्यांना चहा दिला. नंतर त्यांचा मेकअप झाला. स्वरा शाळेत गेलेली आहे, स्वरा झोपलेला आहे. आणि आता गणेशजी जात आहे शॉपवर. तर माहिती आहे का, ते जसे निघाले ना तसे स्वराज उठलेला आहे. आणि गणेशजी जात होते हे बघून ना स्वराज भरपूर रडला. थांबा ना गणेशजी. स्वराज कुठं आहे? मला फोन कर जा मग, कुठं आहे तर किती वाजता येऊ डबा घेऊन? मी काय म्हणतो, हां तू आता इकडे जाशील ना, कुकडं डब्बा घ्यायला येशील ना. हां, तर पहिले गणेशजी फक्त शॉपवर गाडी घेऊन जातात. तर इथं मला ते सांगत होते की किती लिटरची लस्सी बनवायची आहे, कुठून काय काय आणायचं आहे. तरी पण त्यांनी सेटिंग लावून दिलेली आहे. दह्यावाला आम्हाला दही घरीच आणून देतो, परंतु ग्लास वगैरे शॉपवरचे संपलेले आहेत. आणि तुम्ही म्हणताय की व्यवसाय कसा होतोय, तर म्हणजे मजुरी त्यांना पडत आहे छानपैकी. आपण नंतर जाऊ ना, चल नंतर जाऊ, चल नंतर जाऊ, चल ना.
तर ते जात असताना ना स्वराज भरपूर असा रडत होता. आता त्यांची गाडी काढून दिलेली आहे. ते शॉपवर गेल्यानंतर माझ्या घराचं पूर्ण क्लिनिंग करणं, क्लिनिंग झाल्यानंतर लादी पुसणे, भांडी घासल्यानंतर कपड्याच्या घडी मारणे आणि त्याच्यानंतर स्वराजची मस्तपैकी आंघोळ करून दिली. आणि आंघोळ करून दिल्यानंतर इथं त्याचा मेकअप शेकअप चालू होता, जे की रोज त्याचा असतो. तर असं माझं डेली रुटीन आहे. आणि व्यवसाय मी तो का बंद केला पाणीपुरीचा तेही तुम्हाला सांगते. मला तिथं सपोर्ट करायला कोणीच नव्हतं. मला एकटीला घर मॅनेज करणे, गाडा लोटणे, पाणीपुरी विकणे, पाणीपुरी आणणे, पाणी बनवणे आणि तिकडून आल्यानंतर घरचा स्वयंपाक करणे, मुलीचा अभ्यास घेणे, हे सर्व माझ्या मागं कामे होते. नाहीतर माझा पाणीपुरीचा व्यवसायसुद्धा खूप छान चालत होता. मी तोसुद्धा बंद करणार नव्हती. माझ्या वेळेस माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला नाही, परंतु आता माझ्या नवऱ्याला सपोर्टची आवश्यकता आहे, तर ते मी करत आहे. माझा संसार जोडण्याचा मी प्रयत्न करत आहे. परंतु काही लोकांना असं वाटते की हे पण एक नाटक आहे आणि हा व्यवसाय पण लवकरच बंद होणार आहे. तर मी तुम्हाला स्पष्टीकरण देत नाही. ज्या दिवशी बंद होणार त्याच दिवशी आपण बोलूया, बरोबर ना? तर स्वराजची आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी पण फ्रेश झाली. नंतर मी पूजा वगैरे केली, कारण पूजामध्ये नित्यसेवा वगैरे मी करत असते, तर माझा भरपूर असा वेळ त्याच्यामध्ये पण जातो. आणि नित्यसेवा झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी डाळ भातचा कुकर लावला. डाळ भातचा कुकर लावल्यानंतर मी भाजी केली. भाजी केल्यानंतर पोळ्या केल्या आणि स्वरा शाळेतून आली. तर स्वराला मी सांगितलं, पप्पासाठी आपल्याला टिफिन घेऊन जायचं आहे, तू लवकरात लवकर जेवण करायला बस. आणि स्वराजला सुद्धा मी डाळ पोळी खाऊ घातली. आणि पहिले स्वयंपाक केल्यानंतर पहिला नैवेद्य मी स्वामींना दाखवत असते. आणि स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर स्वराला जेवण करायला बसवलं. आणि स्वराला जेवण केल्यानंतर मी स्वराजलासुद्धा जेवण दिलेलं आहे. तर इथं मी पोळ्या टाकत होती ना, तेव्हाच स्वरा आलेली आहे. तर स्वराने आल्याबरोबर टिफिन आणि बॉटल बेसिंगमध्ये टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही तिघं आई मायलेकानं जेवण केलं, म्हणजे स्वराज आणि मी. आणि जेवण केल्यानंतर आता मला टिफिन घेऊन जायचं होतं, कारण सोपी नाही आहे. व्यवसायात दोघांना पण सारखीच हेल्प करावं लागते. कधी कधी तर मला असं वाटते की गणेशजीच्या व्यवसायात माझी जास्त हेल्प आहे, कारण घर सांभाळणे, मुलांना सांभाळणे, त्याच्यानंतर घरची भांडी, स्वयंपाक, त्यांना टिफिन नेऊन देणे, लस्सीचं सामान आणणे आणि लस्सीचं सामान आणल्यानंतर लस्सी बनवणे आणि त्याच्यानंतर घरची कामं पण करणे. आणि गणेशजीला तर ते बसून विकावंच लागते. असा सपोर्ट जर पाणीपुरीचा व्यवसाय करताना मला असताना, तर आज माझा पाणीपुरीचा व्यवसाय खूप मोठा झाला असता, थोडासा तरी मोठा झाला असता. तर आता गॅस ओटा क्लीन केला, त्याच्यानंतर भांडी घासली. आणि भांडी घासल्यानंतर खूप सारे कपडे होते, ते कपडे वॉश करून घेतले. आणि स्वरा शाळेतून आल्यावर स्वराच्या शाळेचे पण कपडे होते, पण मी तिला सांगितलं, हे निर्माट टाकलेले कपडे आहे बाई, तू आता कपडे टाकू नको, तू उद्या टाकशील, मी उद्या वॉश करणार. तरी वरच्यावर घरचे पायदान असतात, त्याच्यानंतर टॉवेल असतात, हे वरच्यावर मी वॉश करत असते, कारण एक खट्टा जर घासायला बसलो, धुवायला बसलो तर भरपूर वेळ लागते. तर आता इथं माझं सर्व आटोपलेलं आहे. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 2. कामं आटोपलेले आहेत. म्हणजे गणेशजी गेल्यानंतर स्वराची सकाळची शाळा होती, तिकडून आल्यानंतर स्वयंपाक केला, स्वराजला जेवण दिलं. आता तो झोपलेला आहे. स्वराने पण जेवण केलं, मी जेवण केलं, सर्व गॅस ओटा क्लीन केला, डबा भरलेला आहे गणेशजीचा. आणि आज स्वरा आणि मी जाणार आहे आणि बहिणीकडे स्वराजला ठेवणार आहे. तर चला, पूर्ण घर क्लीन केलेलं आहे बेसिंग सहित. हा गणेशजीचा टिफिन. कारण माझे काही कस्टमर आहेत की जे आमचं घर पाहून म्हणतात, ताई तुम्ही घर खूप छान ठेवता. आणि भरपूर जणांना माझं होम टूर बघायचं आहे. तर बघू शकता, देवपूजा वगैरे सर्व आटोपलेलं आहे. आपलं फेक काम काहीच नसते. आणि इथं स्वराज जेवण करून झोपलेलं आहे. जेवण केलं आणि मस्तपैकी झोपलेलं आहे. आणि इकडलंही सर्व आटोपलेलं आहे, कपडे वगैरे वॉश करून वर ठेवून दिलेलं आहे. तर आता आम्ही जात आहोत. तर हे आहे माझं सकाळचं 6 ते दुपार 2 वाजेपर्यंत रुटीन. मस्तपैकी झोपलेलं आहे. तर त्याला तर आपण नेऊ शकत नाही, आणि तसं पण त्याला नाही आणायचं सांगतात गणेशजी, कारण तो ना खूप उपद्रव करतो. तर स्वरा आणि मी जाणार आहे. चलो लवकर, ग्लास आण बरं, पाणी पिया तुम्ही. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलची आयकॉन बटन नक्कीच दाखवा. श्री स्वामी समर्थ.